हॅलो नमस्कार. मोरपंख चोकर कसा बनवायचा पार्ट 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोकर कसा बांधायचा तो पाहूयात. काल आपण मोरपंखाचे फुलं कशी बनवायची ते पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोकर पुढे कसा बांधायचा ते पाहूयात. आपण याच्यामध्ये 20 गेजच्या तारेचा वापर करू शकतो आणि 18 गेजच्या तारेचा वापर करू शकतो. तुम्हाला जी प्रेफर वाटेल ती तुम्ही घेऊ शकता. मी इथे 20 गेजची तार घेतली आहे. ती साधारणतः 15 इंचाची किंवा 12 इंचाची पर्यंत आपण घेऊ शकतो. त्यानंतर तारेला एक राऊंड नोज प्लायरच्या साह्याने एक लूप बनवून घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, काही जण मधून स्टार्ट करतात आणि मग साईडच्या ज्या तारा आहेत त्या बऱ्याच साईडला दिसायला लागतात. तसं न करता तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच तारेला एक लूप बनवून घ्यायचा आणि तिथून बांधायला सुरुवात करायची. लूप बनवून झाल्यानंतर आपण फुल मिडलवरती असं प्रॉपर असं पकडून घ्यायचं. मोरपंखाचा जो डिझाईन आहे तो प्रॉपर मिडलवरती आला पाहिजे या पद्धतीनं. मग जी तुमची रॅपिंग वायर आहे त्याने दोन मोत्यांना तुम्हाला रॅप करायचं आहे आणि सरळ सरळ तार तुमची पुढच्या साईडला काढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय असं. आता जेव्हा तुम्ही समोरासमोर तार काढताना तुम्हाला खूप जास्त रॅप करायची गरज नाही लागत. ओके, तार पटकन फिक्स होऊन जाते. 1-2 याच्यामध्येच तुमची तार, तुमचा जो कुंदन आहे तो फिक्स होऊन जातो. या पद्धतीनं तुम्हाला एक एक करत प्रत्येक कुंदन असा बांधत जायचा आहे. 2-2 मोत्यांना रॅप करत जा, पण तारेच्या साईडचे जे असतात ते 2च घ्यायचे. बाकी सगळ्यांना रॅप करत बसू नका, कारण मग बऱ्याचदा तार खूप जास्त दिसते. आता या पद्धतीनं तुम्ही जेव्हा एक एक मोरपंखाचा कुंदन जो आहे तो बांधता तेव्हा रॅपिंग वायर जास्त शिल्लक राहणार नाही याचा पुरेपूर बघा, कारण बऱ्याचदा काय होतं, तार तुमची खूप जास्त दिसते. सगळे बांधून झाल्यानंतर मी असा लूप तयार करून घेतला आहे आणि लूप तयार करून झाला की आपल्याला आता गोंडा बांधून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी जम्प रिंगसुद्धा घेतली आहे. जम्प रिंगमध्ये गोंड्याचा जो हे आहे लूप तो टाकला आणि पॅक करून घेतली आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ माझे बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने चोकर बनवता. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि